आज 10 एप्रिल 2025 हिंदू धर्मातील पंचांग आणि ग्रहांवर विश्वास ठेवणारे लोक देखील राशी भविष्याबद्दल खूप उत्सुक असतात। दैनिक कुंडली प्रत्येक दिवसाच्या घटनांचा अंदाज लावते। आज कोणत्या राशीच्या व्यक्तींना विशेष खबरदारी घ्यावी लागेल आणि कोणत्या राशीसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे। आजचे राशी भविष्य ग्रहांच्या संक्रमणावर आधारित आहे। या आधारावर व्यक्तीचे आरोग्य, वैवाहिक जीवन आणि प्रेम, संपत्ती आणि समृद्धी, कुटुंब आणि व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित माहिती असते। पहिली राशी आहे मेष। आज तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे आणि तुमची ऊर्जा देखील वाढेल। तुमची आर्थिक उद्दिष्टे लक्षात ठेवल्याने तुम्हाला धोरणात्मक बचतीच्या मार्गावर राहण्यास मदत होईल। तुमच्या कारकिर्दीत मोठ्या यशाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असू शकते। मेष राशी, आज तुमचे सर्व काम नियोजनबद्ध पद्धतीने केल्याने आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला यश मिळेल। आज काही प्रवास होण्याची शक्यता आहे। आज तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांसाठी थोडा वेळ काढाल। यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुमचे यश लवकरच तुमचे पाय चुंबन घेईल। आज व्यवसायाशी संबंधित बहुतेक कामे योग्यरित्या पूर्ण होतील। दुसरी आहे वृषभ राशी। आज वृषभ राशीच्या लोकांसाठी भावंडासोबत अचानक बनवलेली मजा करण्याची योजना तुमचा आनंद वाढवू शकते। जर तुम्ही मालमत्ता गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी संधी चांगल्या आहेत। आजचा प्रवास साहसाने भरलेला नसेल, पण वाटेत आनंदाचे क्षण नक्कीच येतील। वृषभ राशी, आज तुम्हाला एका खास कार्यक्रमात सहभागी होण्याची आणि नवीन माहिती शिकण्याची संधी मिळेल। आज खूप खर्च होतील, पण त्याच वेळी उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ झाल्यामुळे कोणतीही समस्या येणार नाही। आज मी आणि माझे ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करा। आज तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्याचे टाळा। आज तुम्ही कार्यालयामध्ये पूर्ण मेहनत आणि आत्मविश्वासाने काम कराल। विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे। कोणताही विषय समजून घेण्यासाठी त्यांना शिक्षकांकडून सहकार्य मिळेल। तिसरी राशी आहे मिथुन। मिथुन राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित कोणत्याही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकत नाही। तुमच्या शरीरातून येणाऱ्या छोट्या छोट्या सिग्नलकडे लक्ष देणे नेहमीच फायदेशीर ठरते। तुमच्या कार्यालयामधील समर्पणामुळे तुमच्या सहकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते। नातेवाईकाच्या निर्णयामुळे कुटुंबाच्या परिस्थितीत बदल होऊ शकतो। मिथुन राशी, तुमच्या शहाणपणा आणि विवेकबुद्धीमुळे समस्या सहजपणे सुटतील। आज तुम्हाला एका नातेवाईकाच्या घरी जाण्याचे निमंत्रण मिळेल। तुमच्या इतर कामांमध्ये व्यस्ततेमुळे तुमचे काही महत्त्वाचे काम अपूर्ण राहू शकते, पण तुमचा दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित ठेवणे देखील महत्त्वाचे आहे। आपण मुलांच्या हालचाली आणि साहसावर बारकाईने लक्ष ठेवू। चौथी राशी आहे कर्क। कर्क राशीच्या लोकांसाठी शैक्षणिकदृष्ट्या समाधानकारक दिवस असणार आहे। प्रवास रोमांचक अनुभव देईल, म्हणून नवीन साहसांसाठी तयार राहा। ऊर्जेची पातळी वाढू शकते। आज धाडसी आर्थिक पावले उचलल्याने तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो। कर्क राशी, आज कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल आणि त्याचे सकारात्मक परिणाम होतील। आजचा वेळ मनोरंजनात्मक उपक्रमांमध्येही जाईल। आज व्यवसाय व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तुमचे योगदान आवश्यक आहे। कोणीतरी बाहेरील व्यक्ती तुमच्या कामाच्या ठिकाणी व्यवस्थेत काही व्यत्यय आणू शकते। आज कर्मचाऱ्यांना प्रेरित करून त्यांची कार्यक्षमता सुधारेल। आजचा दिवस प्रेमींसाठी चांगला असणार आहे। वैवाहिक जीवनात आनंद असल्याने मन आनंदी राहील। पाचवी राशी आहे सिंह। सिंह राशी, आज कुटुंबाचा पाठिंबा तुमचा आत्मविश्वास वाढवेल। प्रवासाची आवड असणे खूप महत्त्वाचे आहे, परंतु सहलीला निघण्यापूर्वी योग्य तयारी करणे महत्त्वाचे आहे। कोणतेही महत्त्वाचे काम करताना संयम बाळगा। आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवल्याने पेमेंटमध्ये होणारा विलंब टाळता येईल। व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात। सिंह राशी, आजचा दिवस तुमच्यासाठी सोनेरी असणार आहे। जर मालमत्तेच्या विक्री आणि खरेदीशी संबंधित कार्यवाही सुरू असेल तर यश निश्चितच मिळेल। आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकट वाटेल। तुमच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य बऱ्याच प्रमाणात प्रणाली सुरळीत ठेवेल। आजच्या कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष द्या। सहावी राशी आहे कन्या। कन्या राशी, आज प्रवास आरामदायी असेल, ज्यामुळे तुम्हाला हलक्या फुलक्या कामांचा आनंद घेताना आराम करण्याची संधी मिळेल। कामाच्या ठिकाणी तुमची उत्पादकता वाढवण्याची शक्यता आहे। मालमत्तेचे व्यवहार सुरळीत पार पाडण्याची शक्यता आहे। गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतील। कन्या राशी, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहणार आहे।
एका खास व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमचे कामे उत्तम प्रकारे पार पाडाल। तसेच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल। आजचा वेळ एखाद्या धार्मिक संस्थेत सेवा कार्यात जाईल। कोणतेही काम निष्काळजीपणामुळे अपूर्ण ठेवू नका। वडिलोपार्जित जमीन, आज तुम्हाला मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल। इतरांच्या वैयक्तिक बाबींपासून स्वतःला दूर ठेवा। आज व्यवसायात उत्पन्न वाढवण्यासाठी केलेले प्रयोग फायदेशीर ठरतील। 7वी राशी आहे तूळ। तूळ राशी, आज जर तुम्ही मालमत्तेचा करार अंतिम करत असाल तर भविष्यात गैरसमज टाळण्यासाठी सर्व अटी काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे आहे। कामाच्या ठिकाणी तुमचे वाढते नेतृत्व तुम्हाला आदर आणि मान्यता मिळवून देत आहे। कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही एक शांत संध्याकाळ घालवू शकाल। आर्थिकदृष्ट्या तुमची प्रगती होत आहे। तूळ राशी, आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन उत्साहाने भरलेला असणार आहे। तुमचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास प्रत्येक परिस्थितीत कठोर परिश्रम करण्याची तुमची क्षमता वाढवेल आणि तुमचे प्रलंबित काम कमी प्रयत्नात पूर्ण होईल। आज निरुपयोगी कामांमध्ये वेळ घालवल्याने तुमचे महत्त्वाचे काम अडचणीत येऊ शकते। चांगल्या निकालांसाठी कोणाचे तरी मार्गदर्शन घ्या। 8वी राशी आहे वृश्चिक। वृश्चिक राशी, आज स्वतःला स्थिर ठेवल्याने थकवा न जाणवता ऊर्जा पातळी राखण्यास मदत होईल। आर्थिक यशाचा मार्ग हळूहळू उघडत आहे। प्रगतीचा आनंद घ्या। तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी कामाच्या ठिकाणी मान्यता मिळण्याची अपेक्षा करा। शैक्षणिकदृष्ट्या स्थिर लक्ष केंद्रित केल्याने विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर राहण्यास मदत होईल। प्रवास, साहस आणि नवीन अनुभव घेऊन येईल। वृश्चिक राशी, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे। आज तुमचे काम प्रभावी असेल आणि तुम्ही तुमची ऊर्जा पुरेपूर वापराल। तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला योग्य निकालही मिळतील। जमीन किंवा वाहनाशी संबंधित काही काम असू शकते। 9वी राशी आहे धनु। धनु राशी, आज तुमच्या बचतीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि तुमच्या आर्थिक धोरणांमध्ये काही किरकोळ सुधारणा करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे। आजचा दिवस नवीन गोष्टी शिकण्यासाठी देखील चांगला आहे। तुमच्या मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या। नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळू शकते। धनु राशी, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे। धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात तुमची आवड वाढेल। कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तुमचे वैयक्तिक कामही बऱ्याच प्रमाणात पूर्ण होईल। कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा आदर आणि मार्गदर्शन दुर्लक्षित करू नका। आज तुमच्या वैयक्तिक योजना कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका आणि कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका। सरकारी नोकरीत कामाचा ताण वाढल्यामुळे तुम्हाला ओव्हरटाईम देखील करावा लागेल। तुमच्या प्रियकराशी सुरू असलेला वाद आज संपेल। 10वी राशी आहे मकर। मकर राशी, आज तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या। शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात, यासाठी सतर्क राहा। व्यवसायात नफा मिळण्याची संधी मिळेल। मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल। शारीरिक विश्रांती इतकी मानसिक विश्रांती देखील महत्त्वाची आहे। स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी स्वतःसोबत काही दर्जेदार वेळ घालवा। तथापि आज आर्थिक दबाव वाढू शकतो, म्हणून बजेट हुशारीने बनवणे महत्त्वाचे आहे। मकर राशीसाठी आजचा दिवस यशाचा आहे। त्याचा पुरेपूर वापर करणे महत्त्वाचे आहे। कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची रूपरेषा तयार केल्याने योग्य यश मिळेल। आज तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल आणि इतरांच्या वैयक्तिक बाबींकडे लक्ष देणार नाही। तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची हीच वेळ आहे। आज तुम्ही निश्चितच एकांत, ध्यान इत्यादींमध्ये थोडा वेळ घालवाल। 11वी राशी आहे कुंभ। कुंभ राशी, आज मन शांत राहील। तुमच्या कामात अडचणी येऊ शकतात, त्यासाठी कामाच्या ठिकाणी बदल झाल्यामुळे स्थान बदलू शकते। जास्त मेहनत लागेल। तुमच्या पालकांबद्दल कृतज्ञता दाखवल्याने कौटुंबिक नात्यांमध्ये अधिक उबदारपणा आणि प्रेम येण्याची शक्यता आहे। जर तुम्ही प्रॉपर्टी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर दीर्घकालीन दृष्टिकोनामुळे कालांतराने फायदे मिळतील। आणि शेवटची राशी आहे मीन। मीन राशी, आज एखादा जुना सहकारी करिअरशी संबंधित मनोरंजक बातम्या आणू शकतो। एकाग्रता सुधारेल। ऊर्जेची पातळी राखली जाईल। आर्थिक स्थिरता राखण्यासाठी आज अनावश्यक कर्ज घेणे टाळा। भावंडांशी काही मतभेद निर्माण होऊ शकतात, परंतु संयमाने ते सोडवता येतील।